अनगर नगर पंचायत निवडणुकी बिनविरोध सोलापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळला। अपील संदर्भात सर्व बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाले, त्यानंतर न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवलेला। डोंगराळे घटनेनंतर अत्याचाराच्या घटनेने मालेगाव पुन्हा एकदा हादरलं। मालेगावात 13 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग, 55 वर्षीय नराधम व्यावसायिकाला बेड्या, छावणी पोलिसांकडून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सिंधुदुर्गामध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप, शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा आरोप। 3 डिसेंबरला जनता भाजपला त्यांची जागा दाखवणार, पारकर यांनी दिला इशारा। कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा दणका, तर काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह अनेकांचा एकत्र राजीनामा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे हा राजीनामा सोपवला। पक्षानं राजीनामा देण्यास सांगितल्यानं राजीनामा दिल्याची माहिती। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये बंगाली नागरिकांची नावं, शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदार यादीवर आक्षेप। एकाच घरामध्ये 50 ते 60 मतदान प्रभागांची लोकसंख्या कमी, मतदान जास्त असल्याचा दावा। धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब। मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी घेतल्या हरकती। विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्राप्रमाणे याद्या प्रकाशित नसल्याची तक्रार। चाळीसगाव या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आचारसंहितेचा भंग केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप। फडणवीस आणि शिंदेंच्या चर्चेनंतरही फोडाफोडी सुरू, शिंदेसेना आणि भाजपकडून एकमेकांच्या पदाधिकारी फोडणं सुरू। भाजपच्या डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांचा शिंदेसेनेत प्रवेश, तर शिंदेसेनेच्या ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रूपसिंग धल यांचा भाजप प्रवेश। जिंतूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगला। भाजपचे जिंतूर नगर अध्यक्षपदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा ई-रिक्षातून प्रवास करत प्रचार। यवतमाळच्या वणी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपतून बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं। भाजपला आव्हान देत विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायल तोडसाम आणि 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू। बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या सतीश फाळके यांचा उमेदवारी अर्ज अखेर दाखल। शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नामंजूर झालेला। बारामती सेशन कोर्टाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करून घेतला। नागपूरमधल्या सावनेरमधून उच्च शिक्षित महिलांची राजकारणामध्ये पहिली इनिंग। इंजिनियर, MBBA आणि शिक्षिका उमेदवार संजना मंगळे सावनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात। संजना मंगळे यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी। नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप यादीवर 900 हरकती, तक्रारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत। हरकतींमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश। नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद। एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केला, त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल कमिटीचे अधिकृत उमेदवारही ठरले। राजापूरमध्ये राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर यांचीही टीका। भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता, हुस्नबानो खलिपे यांचं हे प्रत्युत्तर। तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराज यांची निवडणुकीतून माघार। पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतला असं सांगत माघार। भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाल निघालेल्या वसतिगृहाची संजय शिरसाट करणार पाहणी। शिरसाट यांच्याकडून दोषींवरती कारवाई करण्याचे आदेश। कोल्हापूरमधील टीईटी पेपर फुटीचं यूपी बिहारचं कनेक्शन आलं समोर। टीईटी पेपर फुटीसाठी आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती। या टोळीचा 4 वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचं चौकशीतून समोर। पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 18 जणांवरती कारवाई। बरसभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर। शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली। शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असा आरोप निलेश राणे यांनी केलेला। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करत मारहाण। आमदार हेमंत ओगले, सचिन गुजरसह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप।
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक, नगर परिषदेच्या गेटसमोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन, आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या चंदू आगे यांचं स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत असा चंदू आगे यांचा आरोप. काँग्रेस जिल्हाध्यक्षांविरोधात महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक, शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सचिन गुजरांवरती कारवाईची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन. अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्ष तरुणाची हत्या, आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी. बांगलादेशी तरुणांकडून हत्या, भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांचा आरोप. खेड तालुक्यातील निमगाव रेटवडी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा चिमुकल्यावरती हल्ला. अवघ्या 3 दिवसांमध्ये या भागात दुसऱ्यांदा चिमुकल्यांवरती बिबट्यानं हल्ला केला, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. दरम्यान दोन्ही वेळेस आईनेच वाघिणीचं रूप घेत लेकराला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं. साताऱ्यातील शाहूनगरी नागरी वस्तीमध्ये बिबट्याचं पिल्लू आढळलं. बिबट्याचं पिल्लू मादी बिबट्याच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न सुरू. हिंगोली शहरातील एकूण 17 वॉर्डमध्ये पोलिसांचे 8 अतिरिक्त पथक तैनात. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. मालाड मालवणीतील अतिक्रमणावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री लोढांची बैठक. अतिक्रमित जमीन ताब्यात घेण्याबाबत चर्चा. बांगलादेशी नागरिकांकडून मालवणीमध्ये अतिक्रमण झाल्याचा आरोप. सोलापुरात जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बाविस्कर यांची आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. मानसिक त्रास देत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुटुंबियांचा आरोप. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावरती दर्शनासाठी भाविकांची गर्दी. वांग्याचं भरीत, रोडग्याचा खंडेरायाला प्रसाद. परळी तालुक्यातील हेळंबमध्ये चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा पालखी सोहळा संपन्न. पारंपरिक पालखी सोहळ्यामध्ये खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. पालखीवरती भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूक काढली. मुंबईच्या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठातील चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी. श्री खंडेरायाच्या स्वरूपात स्वामींची अलंकार पूजा देखील करण्यात आली. पुण्यात महिलेकडून पुरुषावरती अत्याचार. कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये महिलेवरती गुन्हा दाखल. मुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इस्मावरती अत्याचार. पुरुषासोबत अश्लील फोटो काढून पैशांची मागणी केली. गौरी मांजळे असं आरोपी महिलेचं नाव. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावामध्ये अपघात. रत्नागिरीमधील अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर महामार्गावरून बाजूला करण्यात यश. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता कीटकनाशकांचा टँकर. माळ्यात थांबा नसलेल्या धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू. ओंकार कैलासराव तसं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. ओंकार राहुरी कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. ठाण्यातील शहापूर किन्हवली या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू. 2 दिवसांपूर्वी ट्रक चालकानं अनेक दुचाकी आणि एका तरुणाला चिरडलं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅव्हलर बसचा महाविद्यालयासमोर अपघात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांच्याकडून परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी. अमरावतीमध्ये वरोड तालुक्यातील पुसला या ठिकाणी लग्नाच्या अर्ध्या तासानंतर नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू. अमोल गोड असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव. कुटुंबावरती शोककळा. कल्याणश्री रोड परिसरामध्ये सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण. आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला उत्तर प्रदेशमधून झाली अटक. आरोपीनं तरुणीवरती वारंवार अत्याचार केल्याची माहिती. पुण्यात कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड. भर रस्त्यात पोलिसांनी बेडूक उड्या मारायला लावल्या. कोयता गँगने मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडाही घातलेला. जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. 40गावमध्ये पोलिसांनी काढली टबाळखोरांची धिंड. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई. मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते 9व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर 2025चं उद्घाटन. माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित.